वाटण न बनवता चमचमीत अशी व्हाईट वाटाण्यांची भाजी रेसिपी आपण बघणार आहे. व्हाईट वाटाणं आणि एक बटाटा टाकलेला आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा असे व्हाईट वाटाणे भिजवून ठेवलेले होते. रात्रभर भिजवले म्हणजे छान भिजतात. जर संध्याकाळी बनवायचं तर सकाळी भिजवायला ठेवून द्या. आता आपण कुकरला शिजवून घेणार आहे वाटाणे. त्यात एक बटाटा टाकणार आहे म्हणजे खूप सुंदर भाजी लागते. आणि खरोखर सांगते, अगदी साधी सोपी आहे, वाटण न बनवता आहे. जर मुलांना पावभाजी खायची इच्छा झाली तर तुम्ही जर त्यांना या प्रकारे भाजी बनवून दिली तर वाटणार पण नाही की ही पाव म्हणजे की आपण साधी सोपी भाजी बनवलेली आहे व्हाईट वाटाण्यांची. आता एक तेजपान टाकलेलं आहे, एक बटाटा कट करून टाकला, तेजपान टाकलं, गरम पाणी टाकलं आणि एक 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तुम्हाला जर जास्त शिजू द्यायचं नसेल तर मग तुम्ही 2च शिट्ट्या घ्या. मी 4 शिट्ट्या होऊ दिल्या कारण मला थोडंसं पावभाजीचं लूक हवं होतं. कारण खूप सुंदर टेस्टी लागते, झटपट होते, अजिबात काही झंझट नाही, कमी साहित्यात होते. आता बघा आपण कुकर लावलेला आहे, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. तर आता बघा इथं एक कढई ठेवली, कढई तापू द्यायची. छान कढई तापल्यानंतर 2 ते 3 पड्या तेल टाकलं. त्यानंतर जिरं मोहरी टाकलेलं आहे, थोडासा हिंग टाकलेला आहे. बघा हिंग टाकल्यानंतर आपण जे कांदा कट करून आलं लसणाची आलं अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट केली होती ती टाकून घेतली. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला, तो पण टाकून घेतलेला आहे. अगदी अजिबात वाटण न करता खूप सुंदर अशी झटपट अगदी पावभाजीचं टेस्ट देणारी ही साधी सोपी रेसिपी आहे. पावभाजी म्हटली का आपल्याला वाटतं खूप भाज्या आणाव्या लागतात. मग तुम्ही ही भाजी नक्की एकदा ट्राय करा, खरोखर तुम्हाला आवडेल. आता कांदा छान सोनेरी रंगावर होऊ द्यायचा, त्यानंतरच टोमॅटो टाकायचा आहे. कारण मग कांदा छान झाला तर भाजीला टेस्ट पण छान येते. नंतर बघा मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि आलं लसूण आणि जिरं वाटण करा, खूप सुंदर टेस्ट येते. आता बघा छान असं मी परतवून घेतलं कांदा टोमॅटो. त्यानंतर आपण काही मसाले टाकणार आहे. बघा मी 2 ते 3 चम्मच मिरची पावडर टाकली, 1 चम्मच हळद पावडर टाकली, 1 ते 1.5 चम्मच धना जिरा पावडर टाकली. त्यानंतर आता मी इथं घरगुती मसाला वापरत आहे, काळा मसाला. आपण खूप सुंदर या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवा. खरोखर सांगते, अगदी पावभाजीची टेस्ट ह्या भाजीला येते आणि अगदी साधी सोपी आहे. काही आपल्याला खूप झंझट नाही, काही नाही. फक्त वाटाणे भिजत घाला, शिजवताना एक तमालपत्र टाका आणि एक बटाटा टाका. बटाटा तुम्हाला नाही वापरायचं तर स्किप केलं तरी चालेल. मसाले छान परतवून घ्यायचे आणि बघू शकता आता थोडीशी कसुरी मेथी मी इथं वापरत आहे. स्किप केली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. आता माझ्याकडे होती म्हणून मी टाकलेली आहे. मसाला छान असा पटपट परतवून घ्यायचा. जर मसाला जळायला लागला तर थोडंसं गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता बघा मी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आणि छान मसाले मस्त शिजू द्यायचे आपले. खूप सुंदर ही भाजी होते. खरोखर सांगते, तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा नक्की मला कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी लागली. किती साधी सोपी पद्धत आहे बघा. आता इथं वाटाणे आणि बटाटे आपले छान शिजून आलेले आहे. आता मी थोडंसं 4 शिट्ट्या केलेल्या आहे. तुम्हाला जर अख्खे वाटाणे पाहिजे असतील भाजीमध्ये तर तुम्ही शिट्ट्या 2च घ्या. आता सगळे मसाले परतल्यानंतर मस्त असे आपण जे वाटाणे आणि एक बटाटा टाकून शिजवलं होतं, तमालपत्र मी काढून घेतलेलं आहे आणि टाकून घेतलेलं आहे आपलं मसाल्यामध्ये. बघा वाटाणे बटाटा खूप सुंदर ही भाजी होते. तुम्ही बघू शकता दिसायला. कोणी म्हणाल का आपण न वाटण बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पांढऱ्या वाटाण्यांची ही भाजी बनवलेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक गॅसवर भाजी शिजू द्यायची. बारीक गॅसवर जर भाजी शिजली ना तर चव पण भाजीला वाढते, तरी पण येते भाजीला. खूप सुंदर बघा आता एकसारखं मी हलवून घेत आहे भाजीला आणि तुम्ही बघू शकता एक 5 ते 10 मिनिटांनी बारीक गॅसवर एकदम भाजी शिजलेली आहे. आणि मग कोथिंबीर हिरवीगार तर गेलीच पाहिजे. कोथिंबीर भाजीवर आपल्या गेलेली आहे. खूप सुंदर लागते. गरम गरम चपातीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्हाला जर पावासोबत खायची तर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला वाटणार पण नाही, जर मुलांना दिली तर वाटणार नाही की ही वाटाणे बटाट्याची भाजी आहे न वाटण बनवलेली.
त्यांना वाटेल की पावभाजीच आहे. इतकं सुंदर. तुम्हाला जर पावभाजी मसाला वापरायचा तर तुम्ही वापरू शकता थोडासा. खूप सुंदर अशी ही भाजी आहे. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आपण खाण्यासाठी तयार आहोत. आता वाढून घेऊयात आपण. एका कटोऱ्यामध्ये मी भाजी काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीचं लूक किती सुंदर आलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि खरोखर ही भाजी अप्रतिम चवीची आहे. काही झंझट नाही. अगदी सकाळीसुद्धा तुम्ही घाईमध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता. इतकी सोपी आहे ही भाजी. नक्की बनवा. पांढऱ्या वाटाण्यांची काही वाटण न करता बनवलेली साधी सोपी भाजी सर्वांना आवडली तर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.